स्वागताकडे प्रजास्फूर्ती कुकडे प्रजास्फूर्ती कुकडे संघाचे संघमालक आणि कुमार महेंद्र नामदेव मोरे आपणास विनंती आहे, आपण समालोचक कक्षाकडे यायचंय, आपलं सहर स्वागत करू इच्छितो. ओके, त्याचप्रमाणे साईकोट सांगावे आणि कुमार प्रतीक कमलाकर पाटील आपण यायचंय, आपलं सहर स्वागत करू इच्छितो. आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय. या बसमध्ये सिंगाच्या मधून धावांचा वेग करतो 15 षटक 15 षटक संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावसंख्या होती 9 धावा. गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्गावर धीरज नावाचा एक कोकणेर गावचा कोहिनूर मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. अशा पद्धतीने समोर एका साईडने स्ट्राईक अँड ऋषी अँड हितेश ही जोडी मैदानामध्ये जबरदस्त फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत पहिल्या षटकाचा संपुष्टात केलेला आहे आणि धावसंख्या झाली स्कोरबोर्ड 9 धावा. व्यवस्था आलाय धीरज गोलंदाज गोलंदाजी मार्गावर ऋषी अँड धीरज इज कोकणेर या बसमध्ये चेंडू जबरदस्त पडतो. या बसमध्ये पुन्हा या पंचांकडे आत मागे जाते. या बसमध्ये काय करतंय, या बसमध्ये पंचा बोलतात ना मुन्ना असा इशारा. या बसमध्ये जबरदस्त पंचाची नजर घारीची नजर तशा पद्धतीने जबरदस्त या समुद्र पंच दर्शवितात न मुन्ना. यावेळेस अशा पद्धतीने एक जबरदस्त गोलंदाजी धीरजांच्या माध्यमातून पहिला चेंडू ट्राव्हल झाला. पहिल्या चेंडूचा विचार करत असतो निर्धाव चेंडूंचे संकेत या बसमध्ये मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या मार्गस्थळाला धीरजांच्या माध्यमातून आतापर्यंत पहिल्या चेंडू फेकून झाला. पहिल्या चेंडूचा विचार करतात निर्धाव चेंडूंचे संकेत अशा पद्धतीने समुद्र जखडलं. यावेळेस ऋषीला जबरदस्त ऋषीला काहीतरी करून दाखवायला लागेल. कारण की विचार करता पॉवर प्लेचं दुसरं स्ट्रोक लागलंय आणि दुसरा विचार करता पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 स्तरकाच्या बाहेर. या बसमध्ये फटका बसला की काय, या बसमध्ये काय घडले ते चेंडू पडतोय 2 क्षेत्ररक्षक बीचोपीच. बसमध्ये जीवदानंतर ऋषीला पुन्हा या बसमध्ये सिंगलच्या माध्यमातून एक धाव सहजरित्या पडून एकरीच्या माध्यमातून धावांचा वेग पडतोय. सिंगल अशा पद्धतीने धावसंख्या होते स्कोरबोर्ड डबलच्या माध्यमातून. त्याला समाजाकडे आमचे प्रजास्फूर्ती कुकडे संघाचे संघमालक कुमार महेंद्र नामदेव मोरे यांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. विनंती करतो महेंद्र मोरे यांस की आपण समालोचक कक्षाकडे यायचंय. आमचे प्रसिद्ध प्रमुख हार्दिक पाटील विनंती आहे की आपण या ठिकाणी महेंद्र मोरे यांचं स्वागत करायचंय. त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचंय. साई स्पोर्ट संघ मालक प्रतीक कमलाकर पाटील आपण सुद्धा यायचंय. हार्दिक पाटील या ठिकाणी स्वागत करतील. एक आमच्या कमिटीमधील जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रत्येक कामामध्ये तत्पर. कोणतेही काम करताना स्वतःला झुकून देण्याची ज्याच्याकडे उमेद असा हा नवयुवक हार्दिक पाटील या ठिकाणी स्वागत करतोय. आमचे प्रजास्फूर्ती संघाचे संघनायक श्री कुमार महेंद्र मोरे यांचे या ठिकाणी स्वागत करतोय. नव्या स्वागताकडे युट्यूब या ठिकाणी आमच्या संघ मालकांचा आपण या ठिकाणी क्षणचित्र टिपायचंय. गेल्या 3 वर्ष आमचे सतत जोडले गेलेले एक चांगले असे हे खेळाडू, चांगले असे मालक त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री महेंद्र खंडू पाटील गिरनोली यांच्याकडून आपल्या लीग साठी 2000 रुपयाचं देणगी आलेले. मात्र आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हायचं, फलंदाजाला लक्ष द्यायचं द्या. कारण की तांब्याला खूप महत्व आहे. तुम्हाला फक्त 25 मिनिटं दिली जातील. तशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा फलंदाज बाद होईल तुम्हाला 1 मिनिटाच्या आत स्ट्राईक इन लाईन सज्ज राहायचं आहे. या बसमध्ये धीरज गोलंदाज या बसमध्ये पिक करण्याचा प्रयत्न. चेंडू बसमध्ये पुन्हा चेंडू पडल्यानंतर उचली घेत नाही. या बसमध्ये विचार करता पिच जबरदस्त आहे. पिचच्या माध्यमातून धावांचा वेग खमा मंदावतो. अशा पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी होते. या बसमध्ये विचार करता धर्मवीर वॉरिस संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवला आहे.
फलंदाजाला विचार करता आतापर्यंत 11 धावा फक्त खर्च केल्या. या समोर आलक्याने चेंडू ट्रॅव्हल झाला समोर लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल चलतील फेकतील तोपर्यंत या समोर सिंगलच्या माध्यमातून एकेरीच्या माध्यमातून एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण एकेरीच्या धावसंख्या होती स्कोरबोर्ड होती 12 धावा. यापासून 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव बलकावर धावसंख्या जाते 12 धावा प्रति षटकामध्ये 6-6 अशा पद्धतीने धावांचा वेग पाळला जातो. समोर आतापर्यंत पाऊल प्रति षटक संपुष्टात येत आहे. 2 षटक पाऊल प्रति संपुष्टात येत त्याच्या पद्धतीने धावांचा वेग होतोय स्कोर बोर्डवर. यापासून मात्र फक्त 12 धावा. आपल्या या लीगचे विश्वस्त आदरणीय श्री मधुकर दामोदर पाटील कोकनेर या ठिकाणी सकाळी व्यस्त शेड्यूलमध्ये काही ते आपल्याशी जोडले गेले नसतील, आता या ठिकाणी आले आहेत नेहमीच सहकार्य करणारे आणि त्यांच्याकडून सुंदर असे यावेळेस नाणेफेकसाठी त्यांनी आपल्याला कॉईन दिलेले आहेत. चांदीचे कॉईन आहेत ते अप्रतिम असे सुंदर पाण्याची व्यवस्था भाऊकडे झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस मैदानासाठी कोणतं काही काम निघालं भाऊना फोन केला तर प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून हात पुढे असतो. मी विश्वस्त श्री विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण भाऊंचे या ठिकाणी स्वागत क्षणचित्र या ठिकाणी पाहिजे. ते या ठिकाणी चांदीचे नाणे म्हणता येईल ते मागच्या मॅचला खरोखर यावेळेस ते घेऊन आले. एक नाही तर 3 या ठिकाणी आणले आहेत. चांगलं या ठिकाणी आपल्याला त्यांनी भेट दिलेली आहे. भाऊंचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांचे स्वागत करतोय. दरम्यान चेंडू फेक केलाय हवाई पार यापासून चेंडू आउट ऑफ द पार षटकार 6 धावा. यापासून टुर्नामेंट मधील पहिला षटकार आला बॅट मधून हितेशच्या बॅट मधून जबरदस्त
यावेळेस मध्ये विचार तर हितेश हा जबरदस्त वैयक्तिक 17 धामींवर करतोय, जबरदस्त झंझारती खेळीचा आघात करतो या बंधाच्या आतमध्ये. कारण की विचार आतापर्यंत धावसंख्या झाली, स्कोरवर धावसंख्या होती ती 30 धावा. यावेळेस मात्र प्रहार केले जातात, यावेळेस मात्र विस्फोटक खेळीचा आघात. नितेश यांच्या बॅट मधून आला एक जोरदार षटकार आणि मात्र सामन्याचं समीकरण चाललंय जड होत अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण जबरदस्त आलंय. नितेश अँड हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा बिग केला चेंडूला, बॅक टू बॅक येईल का षटकार. यावेळेस मात्र काय घडली ते, यावेळेस मात्र झेल खनबड होतोय, कुठली चुकी करत नाही मात्र आणि एक मोठा आदरा बसतो म्हणजे धर्मवीर गोरे संघाला येतोय गडीवर एफसीचे. बघा एका साठी विचार करता मागच्या चेंडूवर षटकार आला असला तर याच मात्र दुसऱ्या चेंडूवर एक पाच फेरी तर दुसरी बार मेरी अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण एका साईडने झटतंय दुसऱ्या साईडने वळतंय अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण पहिल्या चेंडूवर षटकार आला तर दुसऱ्या चेंडूवर विकेट गर्द केला तो म्हणजे कुणाचा याच मात्र हितेश या गोलंदाजाला तंबूच्या आसरात धाडलं गेलं आणि याच मात्र सामन्याचं समीकरण आहे यावेळेस मात्र 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत विचार करता चौथं षटक मार्ग चाललंय रुपेश यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सामन्याचं समीकरण जबरदस्त विचार करता धर्मवीर वॉरियर्स सागावी वर्सेस तीर्था चॅम्पियन्स कोकणेर या संघामधील कडवी झुंज आणि विचार करता समजा तीर्था वॉरियर्सचा तीर्था चॅम्पियन्स कोकणेर या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 30 धावा बनवल्या गेल्यात अशा पद्धतीने मात्र धर्मवीर वॉरियर्स सागावेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क यापासून मात्र फुलटा चेंडू यापासून मात्र आयुष्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो या मात्र फुलटा चेंडू सोडू नका अशा पद्धतीने आलेला हा समाचार घेण्याचं महत्व होता कारण जबरदस्त फुलटा चेंडूचा कन्वर्ट केला होता परंतु चेंडूला एक मोठा फटका पुन्हा या मात्र खराब चेंडूची संख्येत या मात्र खराब चेंडूची संख्येत 75 दर्शवता हा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर हा चेंडू वाईट घोषित केला जाईल एकेरच्या माध्यमातून अवांतर धावसंख्या 1 ने वाढते स्कोर बोर्डवर धावसंख्या होते मात्र ती म्हणजे 31 धावा या मात्र जबरदस्त जबरदस्त सामन्याचं समीकरण आहे जर 33 धावा झाल्या तर खर्च केले 31 धावा खर्च केल्यात गोलंदाजीच्या माध्यमातून यश मात्र यावेळेस पुलटा चेंडूला कन्वर्ट केला यश मात्र चेंडू वडिश लंगोचे सरसावल उचलतील फेकतील तोपर्यंत काय होईल यावेळेस मात्र जातोय चेंडूचा गॅप यावेळेस मात्र चौकार आला एक जबरदस्त 4 धावा. झेल दान करतो यासमध्ये जीवदान दिलं जातं फलंदाजाला यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी होते परंतु त्याच्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण तुम्हाला एकजुटीने खेळावं लागेल कारण की एकासाठी गोलंदाजाचा कॉम्पिटिशन लूज होतो कारण की तुम्हाला विकेट घेणे महत्वाचं आणि त्याच पद्धतीने मात्र झेल संपादन करणे महत्वाचं परंतु एकासाठी क्षेत्ररक्षक खराब पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होत आहे नितेश यांच्या माध्यमातून विचार करता धावांचा वेग होतो स्कोर धावसंख्या होते ती आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा या स्कोर गार्डवर मित्रांनो काही करायची तुम्हाला फक्त 25 मिनिटं दिली जातात प्रति षटकात 5 मिनिटं तुम्हाला दिली जातात तुम्हाला आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 37 धावा या मात्र स्कोर गार्डवर 37 धावा आतापर्यंत 4 षटक आतून झाल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केले गेले तसं मध्ये आतापर्यंत 2 घड्यांच्या मोबाईल धावफरकात धावसंख्या होती 37 धावा जबरदस्त एका साईडने विचारत सुद्धा गोलंदाज आलाय फलंदाजी मार्गावर नितेश आणि एका साईड विचारायचं सर्वेश श्वेतांग अशी जबरदस्त जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्गावर आलास मात्र वंदन नावाचा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्गावर जबरदस्त विचारत होता आतापर्यंत सामने आता पुढे होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा साई स्पोर्ट्स सागावे वर्सेस
प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली संघाने सज्ज राहायचं आहे की टॉस करून घ्यायचा आहे उर्वरित साई स्पोर्ट्स सागावे वर्सेस प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या दोन संघांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थोड्या वेळातच मात्र सामन्याचा मध्यंतरानंतर मात्र वंदन अँड नितीश यावेळेस मात्र फुलटा चेंडू कन्वर्ट झाला आहे परंतु एष्ट्यांच्या मागे यावेळेस मात्र झेल संपादन होईल का यावेळेस मात्र पुन्हा झेल धरतीला दान यावेळेस मात्र पुन्हा जीवदान दिलं जातं यावेळेस मात्र शेत फलंदाजाला आणि यावेळेस मात्र हा फलंदाज जर ह्या सामन्यामध्ये थांबला तर मोठे फटके येऊ शकतात कारण की त्याच्याकडे तेवढी कॅपॅबिलिटी आहे त्याच्याकडे तेवढी पर्सनॅलिटी आहे तशा पद्धतीने त्याला करून दाखवलं की धावांचा वेग करतो स्कोर धावसंख्या होते 38 धावा स्कोर बोर्डवर पहिलाच चेंडू ट्रॅव्हल झाला वंदनांच्या माध्यमातून आणि सिंगाच्या माध्यमातून एक धाव खर्च केली आणि असं मात्र धाव होते ती 38 धावा. हॅलो हॅलो काशीनाथ जगन्नाथ पाटील माजी उपसरपंच सरपंच माजी सरपंच यांचा गिरनोली यांचं आगमन झालं व्यासपीठावर तसे त्यांचं सहर्ष स्वागत यावेळेस मात्र यापासून पुन्हा आम्ही म्हणालो होतो ही विकेट महत्वाची आहे आणि विकेटच्या माध्यमातून समुद्र आलाय चेंडू एक दणदणीत चौकार 4 धावांच्या माध्यमातून हार्दिक पाटील यांच्यामधून त्यांचं स्वागत करायचं सहर्ष स्वागत कारण की माझी सरपंच त्यांचं सहर्ष स्वागत यावेळेस मात्र होतं खेळाची आवड बघा किती महत्वाची असते कारण की आता तरी जर आपलं वय झालं असतं तरी यावेळेस मात्र मैदानामध्ये येणे बघणे खूप उत्साहित जनित अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र स्पर्धेच्या माध्यमातून या बस मात्र पुन्हा मागच्या चेंडूवर एक जबरदस्त चौकार आला होता चौकारच्या माध्यमातून धावांचा वेग पडला स्कोर धावसंख्या झाली स्कोर बोर्ड मध्ये वाईट पंच घोषित करतात खराब चेंडूची संख्या धावसंख्या होती ती 43 या बस मात्र जबरदस्त आतापर्यंत 5वं षटक मार्गस्थ लागला आहे मात्र बंधनाच्या स्वरूपात परंतु समाचार जबरदस्त घेतला या बस मात्र फलंदाजाने आणि मात्र धावांचा वेग पडला स्कोर बोर्डवर मात्र 43 धावा बॅकची एज घेऊन यष्टांच्या मागे यास मात्र पुन्हा सिंगलच्या माध्यमातून एकच्या माध्यमातून धावसंख्येला स्कोर बोर्डवर एकाचा वर्तुळ आणि धावसंख्या होती ती स्कोर बोर्डवर मात्र 44 आतापर्यंत 3 चेंडू फेकून तो वंदनांच्या माध्यमातून उर्वरित 3 चेंडू शेष शिल्लक आहे तशा पद्धतीने जबरदस्त वंदन या गोलंदाजी करावी लागेल असं मात्र एका साईडने नितेश हा फलंदाज आहे यावेळेस मात्र बिग करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडून जातो यावेळेस मात्र निर्धाव पुन्हा चेंडूचे संकेत मात्र जखडलं यावेळेस मात्र नितेशला कारण की ह्या चेंडूमध्ये आता उर्वरित चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये किती धावा येतील कारण की यावेळेस मात्र मोठा स्कोर खडा करावा लागेल कारण की एकासाठी पर्यंत रुपेश काशीनाथ पाटील एक जबरदस्त आयकॉन आहे त्याच्याकडे तेवढी ते खेळण्याची तेवढी ताकद आहे त्याच पद्धतीने तुम्हाला क्षेत्राच्या फलंदाजी या बस मध्ये बिग चेंडूला कार्पेटला रोखून चेंडू ट्रॅव्हल झाला यास मात्र खबरचा चित्र या बस फंबल झाला चेंडू गेला आउट ऑफ पार निघून गेला चेंडू दणदणीत चौकार 4 धावा एसडीचे चौकारच्या माध्यमातून धावांचा वेग बळा स्कोरवर धावसंख्या झाली 48 धावा पुन्हा या बस मात्र पुन्हा हलक्याने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न परंतु यास मात्र चेंडू येथून निर्धाव चेंडूची संख्या यास मात्र हा इनिंग मध्ये स्कोर विचारत असं मात्र 48 धावा 49 धावांचं लक्ष ठेवलं आहे उर्वरित 30 चेंडू आणि 49 धावा बनवायच्या तर पुढे होणारा सामना साई स्पोर्ट सागावे वर्सेस प्राप्ती चॅम्पियन्स गिरनोली दोन संघांनी तरी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे चला या पुढे सामना साई स्पोर्ट्स सागावे वर्सेस प्राप्ती चॅम्पियन्स गिरनोली दोन्ही संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण की जबरदस्त टॉस दोन संघांमधील कडवी आणि कडवी झुंज होईल एका साईडने प्राप्ती चॅम्पियन्स गिरनोली संघाने एक सामना आपल्या शिक्कामोर्तब केलाय
चला मित्रांनो लगेच सत्युशन लावून घ्यायचंय कारण की वेळ दौडू नका, वेळेला खूप महत्व विचार केला मात्र आयुष्यात पैसा येतो पैसा जातो परंतु वेळ मात्र पुन्हा येत नाही. त्याच हिशोबाने तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल, तुम्हाला मात्र वेळेला महत्व द्यावं लागेल. सूर्य देवता आपल्या बाजूने पूर्णपणे तो जसा आहे तसा पद्धतीने तो चालणार तशा पद्धतीने आपल्याला चालावं लागेल, प्रत्येक त्याच्या तासावर चालावं लागेल. तिसरा सामना चालू आहे धर्मवीर वॉरियर्स सागावे वर्सेस तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघामधील कडवी झुंज आणि कडवा बिस्वड विचार केला तर 49 धावांचं लक्ष ठेवलं यासोबत पण 49 धावांचं लक्ष ठेवलं असं मात्र त्याला सत्युशन लावून घ्यायचं आहे. पैसा येतो पैसा जातो, वेळ मात्र थांबत नाही, वेळ मात्र जी गेली ती पुन्हा येत नाही. त्याच्या पद्धतीने तुम्हाला सत्युशन लावून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याचा धर्मवीर वॉरियर्स ठागावे वर्सेस तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघामधील यास मात्र कडवी झुंज आणि कडपा विष्णूच्या धर्मवीर वॉरियर्स संघाला 49 धावांचं लक्ष ठेवलं यास मात्र तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघाच्या माध्यमातून. चला मित्रांनो घाई करायची आहे, वारंवार तुम्हाला पुकार देतो मित्रांनो, घाई करायची त्याच पद्धतीने तुम्हाला घाई करायची असेल तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. 49 धावांचं लक्ष ठेवलं असं मात्र धर्मवीर वॉरियर्स सागावे आणि असं मात्र तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघामधील कडवी झुंज बघायला मिळत. एका साईडमध्ये एक आयकॉन आहे हितेश, एका साईडने रुपेश, असे दोन आयकॉन एका समोर एक ठगटास अशा पद्धतीने सामन्याचं समीकरण 49 धावा बनवायच्या आहेत यापासून मात्र. प्रति षटकामध्ये विचारलं तर तुम्हाला 9.8 अशा पद्धतीने तुम्हाला सामन्याचं समीकरण बनवायचं. प्रति षटक तुम्हाला सामना जिंकायचा, तुम्हाला 9.8 अशा पद्धतीने तुम्हाला सामन्याचं समीकरण बनवायचं आहे. प्रति षटकामध्ये धावा बनवावे लागतील जर सामना जिंकायचा असेल, कारण की विचार करत दोन्ही सामने यापासून मात्र सेकंड फलंदाजी करणारे संघ जिंकला गेलाय, परंतु यापासून मात्र 49 धावांचं लक्ष ठेवलं. यापासून मात्र त्याला टॉस करून घ्यायचा. यापासून मात्र साई स्पोर्ट्स सागावी वर्सेस प्राप्ती चॅम्पियन्स गिरनोली. यापासून फलंदाजी मार्कवर आलाय हर्षद आणि एका साईडने धीरज जोडी मध्ये आतमध्ये, एका साईडने गोलंदाजी मार्कवर भावेश. यापासून पहिला चेंडू ट्रावत झाला, यापासून पहिला चेंडू जबरदस्त पडून गेलाय. निर्धाव यापासून पहिल्या चेंडू भावेश यांच्या माध्यमातून निर्धावचे संकेत असं मात्र एका साईडने भावेश आणि धीरज असे जोडी मैदानाच्या आतमध्ये. हर्षद आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त. यापासून पुन्हा पंचदर्शक हा चेंडू खूप डाव्या एसटीच्या बाहेर आहे. चेंडू अवांतर धावसंख्या एकेरीने वाढते, एकेरीच्या माध्यमातून धावांचा बेग पडतो. स्कुबडवर समुद्र आपला श्री गणेश ओपन केला जातो वाईटच्या स्वरूपात आणि एक धाव अंकित अर्जित एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या होती ती एक. अशा पद्धतीने 49 धावांचं लक्ष ठेवलंय समुद्र. चला पुढील सामन्याकडे टॉस कडे जाऊया. टॉस का बॉस या ठिकाणी पुढील सामन्याचे नाणेफेक करण्यासाठी मी राजेंद्र पाटील सांगावे राजेंद्र भाऊंना विनंती करतो की आपला शुभ असते आपण या ठिकाणी पुढच्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. दोन संघ या ठिकाणी आलेले आहेत. प्राती चॅम्पियन्स आणि प्रजस्मृती या दोन संघाचा या ठिकाणी साई स्पोर्ट या दोन संघाचा आपण नाणेफेक करतोय. आमचे सल्लागार राजेंद्र पाटील राजेंद्र भाऊ यांच्या शुभ असते आपण या ठिकाणी हा नाणेफेकीचा कॉल करतोय. एक नवीन नाणं आपल्याकडे आलेलं आहे हेड अँड टेल आणि चांदीचे नाणं खणखणलं आणि हेड आलेलं आहे.
टॉस तुम्ही जिंकले. चला जाऊया टॉस कडे. साई स्पोर्टचे या ठिकाणचे कर्णधार दर्शन, एक मिनिट थांबायचं, एवढी चाललास. टॉस जिंकलेला निर्णय काय घेतला तू? शुभम, सॉरी शुभम, ठीक आहे. शुभमने या ठिकाणी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. नक्कीच शुभमचं टार्गेट असेल की कमी धावामध्ये रोखायचे. काय स्ट्रॅटेजी सांगायची या ठिकाणी? काहीच ठरले मिळत नाही. तो फक्त बॉलिंग करणार आहे, समोरच्या रोखणार आहे. ठीक आहे, आपण पहिला सामना जिंकलाय, कॉन्फिडन्स वाढलेला आहे. काय धोरण आहे मॅचचं? वेल्डन. दोन्ही कुकड्याचे हे सुपुत्र एकमेकाविरुद्ध लढणार आहेत. दोघांमध्ये टशन नक्कीच बघायला मिळेल. आणि या ठिकाणी अप्पीचा चांगलाच गेम बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यात त्यांनी जिंकलंय, दुसऱ्या सामन्यात सुद्धा जिंकायचंय त्यांना, आपल्या पदात पाडून घ्यायचंय. चला जाऊया त्या लाईव्ह सामन्यामध्ये. म्हणजे समालोचक त्या ठिकाणी समालोचन करतील. योपर्स मात्र सामन्याचं समीकरण जबरदस्त आहे. एकूणपर्यंत धावांचं लक्ष ठेवले असं पहिल्याच षटक मार्गस्थ लागले भावेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत धावा खर्च केल्या. गोलंदाजाने विचार केला मॅजिक फिकर दर्शवितात की 5 धावा खर्च केल्या असं मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर समुद्र धावसंख्या होती 5 धावा. समुद्र विचारात 49 धावांचं लक्ष आहे आणि त्याच्या पद्धतीने समुद्र जबरदस्त सामन्याचं पहिले षटक हाताळले गेले. समुद्र विचारलं तर गोलंदाज भावेश यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. गोलंदाजाने विचार जबरदस्त गोलंदाजी साध्य केली आणि विचार केला तर समुद्र पहिल्या चेंडू निर्धाव, वाईट घोषित केला, दुसऱ्या चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने समुद्र सिंगल सिंगल अशा पद्धतीने 3 धावा, 5 धावा खर्च केली गोलंदाज यांच्या माध्यमातून. या समुद्र गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर यापास मात्र अनिकेत, यापास मात्र गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर अनिकेत. यापास मात्र जागा बनवली चेंडूला. यापास मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण होतंय. श्रीलेखच्या दिशेने जबरदस्त आपल्या संघासाठी योगदान दिलं जातं. सामना जिंकण्यासाठी जबरदस्त योगदान दिलं जातं. क्षेत्ररक्षण माध्यमातून धावांचा अंकुश लावला. स्कोर बोर्डवर मात्र सिंगलच्या माध्यमातून एकेरच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर बोर्ड रोटेट झाली जाते आणि धावसंख्या स्कोर बोर्ड 6 धावा. यावेळेस मात्र फटका बसला की एसट्यांच्या मागे या मात्र झेड कन्वर्ट होतो, विकेट संपादन होतोय मात्र
रुपेश यांच्या बॅट मधून आणि समजा 4 धावांचा धावसंख्या स्कोरवरती होती म्हणजे 12 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. यापासून पुन्हा जागा बनवली जातो चेंडू यामध्ये जबरदस्त क्षेत्र तिकडनं होतं यापासून मात्र इकडच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली एक सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट जाते आणि इकडच्या माध्यमातून धावांचा वेग बोलतोय. एक धाव पूर्ण करून धाव देते 13 धावा व्यवस्था मात्र दुसरीकडे मार्गस्थ लागलाय. पॉवर प्लेचं दुसरं तशा पद्धतीने जगून ठेवलं असं फलंदाजाला कारण की 49 धावांचं लक्ष आहे त्या पाठलाग करतोय असं मात्र विचार केला तर धर्मवीर वॉरियर्स ज्यापासून हवाई फार जोरदार बिलिंग के फटके आला एक दर्जेदार षटकार 6 धावा वाजवली. जबरदस्त दिशाचे भटके तर जोरदार बिलिंग के फटके आणि यामध्ये मध्याच्या आतमध्ये धीरज नावाचा ब्रँडेड षटकार याच्या माध्यमातून धावांचा वेग बॉल स्कोर धावसंख्या होती ती 19 धावा यावेळेस मात्र स्कोर गार्ड झपाट्याने स्कोर बॉल हलवला जातोय. धावसंख्या होती ती 19 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत दुसरीकडे मार्गस्थ लागलंय. यावेळेस पुन्हा कुठे चेंडूला कारपडतो आपण इंटू गॅप जाईल का चेंडू मात्र क्षेत्ररक्षण उचलतील फेकतील तोपर्यंत धावल्यात पडला सुटल्यात त्याची दौड करते यावेळेस मात्र परिपूर्ण केले मधून धावांचा वेग बढ़तो स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती स्कोर बोर्डवरती म्हणजे 21 धावा. चेंडू 18 आणि 28 धावांची आवश्यकता मध्याच्या आतमध्ये समीकरण जबरदस्त आहे 18 चेंडू आणि 28 धावा यावर समत्र विचार केला तर एका साईडने रुपेश आणि एका साईडने पर्यंत हितेश हे 2 आयकॉन यापास मात्र कुठला आयकॉन सामना संपादित करेल कारण की यापास मात्र विचार केला तर आतापर्यंत 2 पहिला सामना असून त्या प्राप्ती चॅम्पियन्स गिरनोली संघाच्या माध्यमातून विजय संपादन झाला. विचार करता दुसरा सामना प्रोजेक्ट स्मृती कोकडे यांच्या माध्यमातून विजय संपादन केला गेला आणि त्याच्या पद्धतीने मात्र हे धावा चेस होतील का कारण की दोन्ही मॅच या चेसच्या माध्यमातून स्वरूपात विजय संपादन केला गेलाय. परंतु 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता सामन्याचं समीकरण एका साईडने रुपेश आणि एका साईडने हितेश यापासून मात्र गोलंदाजीला आहे हितेश फलंदाजीला आहे तर रुपेश 2 एक अशा पद्धतीने जबरदस्त ठसल्यात कोण जिंकेल सामना प्रेक्षकांच्या नजर लागले ज्या मात्र सामन्याच्या आतमध्ये जबरदस्त मात्र विचारत रुपेश एका साईडने हितेश जबरदस्त कॉन यापासून पिक केलाय फटका बसला की काय परंतु येतो यामध्ये समाज सलामी देईल का परंतु यापास मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण होतंय आपल्या संघासाठी जबरदस्त झेल संपादन सेकंड अटेम्प्ट मध्ये यापास मात्र रुपेशच्या खेळीला पूर्णविराम मोठा आदरा मोठी विकेट संपादन केलंय हितेशने आणि झेलच्या स्वरूपात गडी करत एफडीजे जबरदस्त झेल संपादन केला एक सेकंड अटॅक मध्ये विचार केला तर नितेश आला नितेशच्या मागे अडीच ऋषी आला ऋषीच्या माध्यमातून एक मोठा आदरा आणि मोठी विकेट मोठा मासा झाला अडकवलाय रुपेशच्या खेळीला पूर्णविराम पूर्ण स्टॉप दिला गेलाय हितेश यांच्या माध्यमातून गोलंदाजी झाली आणि समोर जबरदस्त फटका आला परंतु जबरदस्त 2 क्षेत्ररक्षण माध्यमातून कॉम्बिनेशन महत्वाचं आणि हे कॉम्बिनेशन बघायला मिळतं एका साईडने ऋषी एका साईडने नितेश अशा पद्धतीने जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी योगदान दिलं आणि मोठा हादरा आणि मोठी विकेट तंबूच्या आस्त्याला धरली गेली ते म्हणजे रुपेशच्या खेळीला पूर्णविराम. आजच्या दिवसातला देखना झेल बघायला मिळत जाता विचार करत एका साईडने नितेश आणि ऋषी यांच्या माध्यमातून सेकंड अटेम्प्ट मध्ये जबरदस्त झेल संपादन केला गेला बॅकच्या माध्यमातून यासमोर विचार केला तर 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आता पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा आणि मोठी विकेट तंबूच्या रस्त्याला धरली गेली यास मात्र न्यू फलंदाज फलंदाजी मार्कवर सागर यापासून पॉईंट चेंडू टप्प्यात झाला यास मात्र काय होईल कडे त्यापासून चेंडूला उचलतील फेकतील यापासून चेंडू जाईल का ते पार निघून जातो का चौकाराला आल्यात एक दणदणीत चौकार 4 धावा एसडीजे
धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र विचार केला तर सागर आलाय. सागरच्या बॅट मधून एक पहिल्या चेंडूवर एक समाचार घेतलाय. चौकार आल्या 4 धावा. 4 धाव्याच्या माध्यमातून धावांचा वेग वाढतो. स्कोर धावसंख्या होती 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र सामन्याची रंगत भरले, कारण की विचार करता आतापर्यंत 24 धावांची आवश्यकता मनाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना. यावेळेस मात्र पुन्हा हरकत मागे यष्ट्यांच्या मागे झेल करणार. यावेळेस मात्र पुन्हा यष्ट्यांच्या मागे पुन्हा गडीगार तू चल माया या विकेट तो संपादन होतोय बाजूडीचे. आभार व्यक्त करतोय. द्वितीय पारितोषिकीसाठी आपल्या जी आकर्षक चषक लाभलेले आहे ते स्वर्गीय श्री गंगाधर आत्माराम पाटील कुकडे यांच्या स्मरणार्थ श्री संजय आत्माराम पाटील कुकडे यांनी आपल्याला या ठिकाणी ही ट्रॉफी प्रदान केलेली आहे. आपल्या भावाच्या स्मरणार्थ 2 सुंदर ट्रॉफ्या आपल्या दात्याने दिलेल्या आहेत. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक या ठिकाणी जी आपल्या आकर्षक चषक लाभलेले आहे ते स्वर्गीय सौ उल्का उल्हास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उल्हास हरिश्चंद्र पाटील गिरनोली यांनी या ठिकाणी आपल्याला हे तृतीय क्रमांकाचं ट्रॉफी आपल्याला प्रदान केलेली आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅच जी आहे ती स्वर्गीय श्री सुदाम हरी ठाकूर व स्वर्गीय श्री मोहन तुकाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल जनार्दन ठाकूर सागावे यांनी आकर्षक ट्रॉफी चषक आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिले आहेत. त्याचप्रमाणे कुमार रुद्र भावेश डोंगरे कुकडे यांच्याकडून आपल्याला आकर्षक मेडल सुद्धा देण्यात आले आहेत मॅन ऑफ द मॅचच्या रूपाने. भावेश डोंगरे यांनी या ठिकाणी आपल्याला हे आकर्षक मेडल दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय श्री सुदाम हरी ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री विपुल सुदाम ठाकूर सागावे यांच्याकडून आकर्षक चषक 12 चेंडू 23 धावा देण्यात आलेले आहेत. मी दात्यांचेही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी पर्व 3 मध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ज्यांच्याकडून आपल्याला दिली जाते ते आपले HP आर्ट्स कुमार हार्दिक प्रभाकर पाटील सागावे यांच्याकडून आपल्या गेल्या 3 वर्षापासून ह्या कॅप आपल्या त्यांच्याकडून मिळतात. मी त्याचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आकर्षण जर ठरलं तर आजचे विशेष 2 बॅट आणि शूज आपल्याकडे जमा करण्यात आले आहेत. ते जे दाते आहेत या ठिकाणी पंचजोडा सामना जलद गतीने पार करायचा आहे. यापासून मात्र सामन्याचं समीकरण जबरदस्त आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 12 चेंडू 23 धावा. कोण जिंकेल सामना? कारण की प्रेक्षकांच्या नजरा लागल्या सामन्याकडे, कारण की एकाच साठी विचार मात्र 2 संघ आमने सामने ठरतात. एक संघ साई स्पोर्ट्स सागावे धर्मवीर वॉरियर सागावे वर्सेस तीर्था चॅम्पियन्स कोकणे. 2 संघांमध्ये कडवी झुंज अशी बघायला मिळत होते. एका साठी जबरदस्त धर्मवीर वॉरियर सागावे तर एका साठी विचारतात तीर्था चॅम्पियन्स कोकणे. 2 संघांमध्ये 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. यापासून चेंडूला हवाई फायर केलाय. चेंडू जाईल काय इंटू गॅप. यापासून मात्र चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत धावल्यात पळायला सुटल्यात जित्याची दौड करत. यापासून मात्र दोरेच्या मधून 2 धावा अंकिताची दोरेच्या मध्ये धावत जाऊ शकते टीम. यापासून मात्र 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण जबरदस्त आलाय. जवळ होत तशा पद्धतीने यापासून धीरजला काहीतरी करून दाखवलं. सलामीचा आलेला फलंदाज मैदानाच्या दाखल आहे. बॅट जबरदस्त निघून जातो. एक्स्ट्रा कव्हर झोनच्या माध्यमातून सिंगलच्या माध्यमातून रोटेट एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या होती ती स्कोर बोर्डवर सिंगल अशा पद्धतीने धावसंख्या होती ती
29 यावेळेस 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सामन्याचा समीर जबरदस्त गोलंदाजी माध्यमातून कमबॅक केलं जातं. एक मोठा फटका खेळून नेते गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर श्वेतांक जबरदस्त गोलंदाजी करतो. आपल्या संघासाठी काहीतरी योगदान देण्याचं कार्य करतोय तो म्हणजे श्वेतांक. यावेळेस खराब चेंडूचे संकेत. यावेळेस विचार केला तर खराब चेंडू पंच दर्शवितात का हा चेंडू उजव्या स्टिच्या खूप बाहेर एकेरीच्या माध्यमातून एक सिंगल अशा पद्धतीने धावसंख्या दिसतो म्हणजे 30 धावा आणि 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण जवळ येऊन ठेपलंय. कोण जिंकेल सामना प्रेक्षकांच्या नजरा. यापास पुन्हा यापास जबरदस्त निर्धाव चेंडूचे संकेत. यापास ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप पिचिंग बघायला मिळाली. यापास श्वेतांग यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूचे संकेत. यापास प्रेशर दिला जातोय फलंदाजावर. धीरज आहे एका साईडने. या धीरजला काही गरजावं लागेल बरसावं लागेल कारण की यापास सामन्याचं समीकरण विचार केला तर 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याचं समीकरण चेंज करू शकतो पण एक विकेट सामन्याचं समीकरण पुन्हा बॅकवर्डच्या माध्यमातून फेकू शकतो. अशा पद्धतीने सामना 9 चेंडू 19 धावा. यापासून फटका बसला की काय. यापासून क्षेत्रेश्वर यापासून झेल संपत्कारी. यापासून पुन्हा झेल धरतीला दान दिला जातो. यापासून दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाते. स्कोर बोर्ड धावसंख्या वाढली जाते. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या होती ती 32 धावा. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 8 चेंडू 17 धावा. सचिन पाटील यांचं आगमन झाल्याचं व्यासपीठावर आपण स्थानपन्न व्हावे तसेच त्यांच्या समवेत जोडलेले पाहुणे अशा पद्धतीने त्यांचं या व्यासपीठावर स्थानप व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून कोकणेर गट प्रीमियर लीग 2000 माध्यमातून यांच्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. यापासून राहुल डोंगरे तसेच त्यांच्या समेत राहुल डोंगरे यांचं सुद्धा आगमन झालंय व्यासपीठावर. आपण स्थानपन्न व्हा अतिथी देवो भव. तशा पद्धतीने समुद्र 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 7 चेंडू 15 धावा. एक मोठा फटका. या बस सामन्याचं समीकरण चेंज करू शकतो कारण की विचार केला तर समुद्र सेकंड फलंदाजी करणारा संघ आता पण 2 सामने जिंकत. या बस फटका स्वतःच्या फलंदाजीमध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल संपादन होईल का परंतु झेल धरतीला दान आणि समुद्र स्वतः एक जबरदस्त विकेट संपादन करतो तो म्हणजे श्वेतांग आणि समुद्र एक विकेट येतो तो म्हणजे धीरजच्या खेळीला पूर्ण विराम येतोय आणि यावर समुद्र धावांना अंकुश लावला जातोय. जाऊया पुन्हा पारदर्शीकडे. या ठिकाणी कुमार रोपण प्रकाश गायकवाड किराट यांच्याकडून आपल्या लीग साठी मालिकावीर साठी बॅट देण्यात आलेले. खूप खूप धन्यवाद रोशन गायकवाड. त्याचप्रमाणे कुमार गिरीश दयानंद पाटील गोवाडे यांच्याकडून बेस्ट फिल्डर साठी आपल्याला शूज देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे श्री संतोष मधुकर घरत नानिवली आणि आपल्याला आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक बॅट स्पॉन्सर केलेले. त्याचप्रमाणे श्री सचिन किशन पाटील गोवाडे यांच्याकडून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज देण्यात आलेले आहेत. या दात्यांचे आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे सल्लागार श्री पंढरी भाऊ सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. गेल्या 3 वर्षापासून सतत आपल्याशी जोडले गेलेले आमच्या या लीगचे सदस्य श्री गणेश पाटील गिरनोली यांनी पीच साठी आपल्याला एक गाडी मुरुम सुद्धा दिला होता. जेसीबी दिलं होतं. श्री भूपेश पाटील गिरनोली यांनी सुद्धा 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता मुरुम उपलब्ध करून दिला होता. असे अनेक सहकारी दाते आहेत ज्याने आम्हाला सरळ हाताने मदत करून या लीग साठी सहकार्य केलेले आहे. त्या सगळ्या दात्यांचे मी लीगच्या वतीने मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. जाऊया सामन्याकडे. समालोचक 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एका साईडने बंधन एका साईडने हितेश. या बॉल्समध्ये मध्याच्या आतमध्ये या बॉल्समध्ये पहिल्या चेंडू निर्धावचे चेंडू या बॉल्समध्ये पहिल्या चेंडूवर प्रेशर दिला जातोय. बंधन दान या बॉल्समध्ये हितेश सांगतो या बॉल्समध्ये तो मला षटकार मारून दाखव अशा पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी होते हितेश यांच्या माध्यमातून. जरी 2 सामने फलंदाजी माध्यमातून जिंकले तरी बस तर गोलंदाजी माध्यमातून यावर अद्रेज गाजवलं जातंय. यावर नितेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण यापासून पुन्हा चेंडू पडल्यानंतर उचली घेत नाही तशा पद्धतीने चेंडू यापासून जबरदस्त जातोय खालच्या खाल्या समुद्र डॉट बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यात आणि विचार केला तर समुद्र धावांना अंकुश लावला जातो स्कोर बोर्डवर. या समुद्र तो म्हणजे धर्मवीर वॉरियर्स सागाबे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत विचार केला जातो तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघ हवी होतोय तो म्हणजे या बॉल्समध्ये धर्मवीर वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. या बॉल्स मित्र उलटा चेंडू कन्वर्ट केला आउट ऑफ पार. या बॉल्स मध्ये दिशाचे फटके तर जोरदार मिलेंगे फटके. आलाय दर्जेदार षटकार 6 धावा.
त्याचमुळे तीर्था चॅम्पियन्स कोकणेर संघाच्या माध्यमातून विविध सामना. धन्यवाद. चला जाऊया आता आपण स्वागताकडे. दरम्यान या आपल्या कोकणेर गट प्रीमियर लीगच्या आपल्याला